श्वासोश्वास करत असते. हवेचे तुम्ही कशा कशाचे आभार मानू शकता, तर तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र, तुमचं काम, तुमचे पाळीव प्राणी, तुम्हाला कुणाबद्दलही कृतज्ञता वाटत असेल, तुम्ही सूर्याचे, प्यायच्या पाण्याचे, खायच्या अन्नाचे, तुम्ही श्वासोश्वास घेता त्या श्वासाचे, त्या हवेचे सुद्धा आभार मानायला हवेत. कारण जर तुम्ही पाणी आणि अन्नापासून 4 दिवस राहाल, पण आपला शेवट श्वासांनी होतो. श्वास नसेल तर आपण मग हवेचे किती आभार मानायला हवेत. त्याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. त्यानंतर झाडं आहेत. झाडं आपल्याला प्राणवायू देत आहेत. कार्बन डायऑक्साईड ते शोषून घेतात. त्यांचे आभार. प्राणी, महासागर, पक्षी, फुले, फळे, झाडांची रोपे, निळे आकाश, पाऊस, चांदण्या, चंद्र सगळ्याचे, सुंदर सुंदर पृथ्वी हा ग्रह, याचे सुद्धा आपण आभार मानू शकतो. आणि आता आपण आपल्याकडे वळूया. पर्सनली तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, पण जगात जे जे आहे ते सगळं आपल्या शरीरात आहे. पृथ्वीवर 72% पाणी आहे, आपल्या शरीरात 72% पाणी आहे. जितकं अवकाश आपल्याला दिसतंय तितकं आपण अवकाश आपल्या शरीरात ठेवत नाही. म्हणून पोट तुडुंब भरलेलं असतं खाऊन पिऊन. म्हणून आपण अवकाश हा प्रकार आपल्या शरीरात राहत नाही आणि आपल्याला काय होतं, ब्रेकडाऊन्स यायला लागतात. तर तुम्ही ज्या डोळ्यांनी पाहू शकता, ज्या कानांनी ऐकू शकता, तोंडाने चव घेऊ शकता, नाकाने वास घेऊ शकता, तुमची त्वचा तुमच्या स्पर्शाचे ज्ञान करून देते. या 5ही ज्ञानेंद्रियांबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. तुम्ही चालू शकता. हातामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट करता, त्या हातांचे तुम्ही आभार मानू शकता. आणि आवाजामुळे तुम्ही बोलू शकताय. तुम्ही मला, जरी माझा कॅमेरा बंद असला तरी भारती बोलते, हे तुम्हाला कशामुळे कळतंय? माझ्या आवाजामुळे. काही लोकांचे आवाज कसे वेगवेगळे असतात, कुणाचे खूप भारी असतात, कुणाचे तरी कसे कसे असतात. मग त्यासाठी आपला चांगला आहे आवाज, त्यासाठी आभार माना. आणि कधीही स्वतःला कमी लेखू नका. तुमची तब्येत निरोगी ठेवणाऱ्या अति आश्चर्यकारक रोग प्रतिकारकारक शक्तीचे तुमचे शरीर व्यवस्थित तुम्हाला मिळालंय, तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे, त्यासाठी तुमचं स्ट्रक्चर चांगलं आहे. इतर कोणी बेढब असतं, कोणाला काहीतरी हाईटचा प्रॉब्लेम असतो. प्रॉब्लेम म्हणजे त्यांचं ते घेऊन आलेले असतात, प्रॉब्लेम नाही, चॅलेंज असतं. पण आपल्याला जे जे मिळालंय ते आपल्याला वरदानच आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्याचे आभार मानू शकता. उदात्त भव्य मानव जातीत आपण जन्माला आलोय 84 लक्ष योनीतनं. त्यासाठी स्वतःचे आभार माना. आणि तुम्ही जर वेगळं आणि युनिक काही काम करत असाल, तरी सुद्धा आपल्याला रॉन्डा बर्न यांनी एक यादी सुद्धा दिलेली आहे, ती मी वाचून दाखवते. जादूमय कृतज्ञता वाटणाऱ्या गोष्टींची यादी. आरोग्य आणि शरीर, काम आणि यश, सगळ्यात महत्वाचा पैसा, नातेसंबंध, तीव्र ओढ वाटणाऱ्या गोष्टी, आनंद, सुख, समाधान, प्रेम, जीवन, निसर्ग, पृथ्वी, ग्रह, हवा, पाणी आणि सूर्य, भौतिक वस्तू आणि सेवा, आणि तुम्ही निवडलेलं कोणतंही विषय. तर तुम्हाला या मिळालेल्या गोष्टींचं तुम्हाला काय करायचंय? प्रत्येक दिवशी, हे मात्र एक कंपल्सरी काम आहे, की रोज सकाळी उठल्यावर 10 वरदानं. आता तुम्ही मागचं लिहून लिहून दमलात, तर तुम्हाला सध्या रेग्युलर आता वर्तमानात काय मिळतंय का? तुम्ही आई बाबांना सांगितलं मला जरा आयफोन बदलून हवाय, आणि ते बिचारे लगेच देतात तुम्हाला घाबरून. तो सुद्धा तुमचं वरदान आहे. तुम्ही जेव्हा कमवायला जाल तेव्हा तुम्हाला कळेल, की हे पैसे मी कमवतोय आणि मला देताना आता किती त्रास होतोय. पण आपले आई वडील किती सहजपणे आपल्याला या सगळ्या गोष्टी देतात. तर आपला पहिला धडा आज संपलेला आहे. पहिल्या धड्याचा अभ्यास तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्हाला मिळालेली वरदानं. आपला चष्मा पण कधीतरी सहज असा तुटतो आणि आई वडील आपल्याला लगेच भरून देतात. कधी 5,000, कधी 8,000, 10,000. तर हे सुद्धा वरदान आहे. आपण जे मागतो ते आई बाबा आपल्या हातात लगेच आणून देतात. इतर कोणीही देणार नाहीये.
फक्त तुम्ही जेव्हा आई वडील व्हाल, मी हे सांगते कारण आपल्याकडे मला तरुण यंग जनरेशन दिसते, तर त्यांना आभार मानायला त्रास होत असेल. हल्लीची काही मुलांना नाही समजत. पण दुसऱ्याने सांगितल्यावर कदाचित कळेल यासाठी मी सांगते, की हे सुद्धा तुम्हाला पटकन काहीतरी मिळतंय, हे तुम्हाला मिळालेलं वरदान आहे. जर तुम्ही बाहेर राहत असाल, एकटे राहत असाल, तरी सुद्धा तुम्ही आई-बाबांना फोन केलात. वडील कदाचित इकडे-तिकडे करतील, पण आई तर लगेच तुम्हाला पैसे पाठवत असेल. आणि जेव्हा-जेव्हा ती तुमच्यासाठी काही करत असेल, तेव्हा-तेव्हा तिचे आभार मानायला विसरू नका. आईसारखं दुसरं कोणी नाहीये. ओके. आता आपण मूळ आपला अभ्यास कसा करायचा आहे, तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही जी 10 वरदानं लिहिणार आहात, त्यातलं पहिलं तुम्ही हे लिहू शकता. योगायोगानं आपल्या रोजच्या याच्यात एखादं वाक्य तुम्हाला सापडून जाईल प्रत्येक कृतीमध्ये. आज काही सापडलं नाही तर तुम्हाला कळलंय की आपण कशाचे आभार मानायचे. त्या आभार मानण्यामध्ये जर तुम्ही अनमॅरिड आहात तर आई, वडील, आजी, घरात बहीण आहे, भाऊ आहे, ते मला मिळाले. माझी आई इतकी छान आहे, ती मला प्रत्येक बाबतीत मदत करते. हे तुमचं वरदान आहे. तिला आभार माना, वडिलांचे आभार माना, आजी-आजोबा असतील त्यांचे आभार माना. अशा 10 आजी-आजोबा असणं पण खूप वरदानासारखंच आहे. त्या 10 जणांचे पण मानू शकता. तुमच्याकडे एसी आहे तुम्हाला मिळेल. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला ते वरदान का वाटतंय त्याचं कारण मी तुम्हाला दिलं. फ्रिज होता म्हणून मला थंड आईस्क्रीम किंवा काही खायला मिळायचं. तसंच फॅनमुळे मी एकदम बाहेरनं घामाघूम होऊन आल्यावर मला त्या फॅनची हवा मिळते ते वरदान आहे. पुन्हा तुम्हाला ते लिहिलेलं जे 10 लिहिलेत ते एकदा परत पहिल्या नंबरपासून वाचायचे. दोन्ही आपले हात असे हृदयावर ठेवून त्यांचे मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद म्हणा. आभारी आहे म्हणा किंवा थँक यू, थँक यू, थँक यू. आपापल्या सोयीनुसार करायचं आणि पुढील 27 दिवसांमध्ये जादूच्या पहिल्या 3 कृती, पहिल्या 3 लेसन तुम्हाला कंपल्सरी 28 दिवस करायचे. बाकीचे त्या दिवसाचं काम असेल. तर उद्याच्या जादूबद्दल आजच वाचा तर उद्याच आपल्याला आज अजूनही काही दगड आपला दुसरा लेसन मध्ये आहे. पण तो कुणाला आधी मिळेल, कोणाला नंतर मिळेल म्हणून मी सांगितलं होतं. ओके. आता कोणाला काही प्रश्न असेल मला विचारा. काही शंका असतील तर त्याचं निरसन केलं जाईल. हँड रेज करा आणि काय विचारायचं असेल ते विचारा. मी आतापर्यंत मी सांगितलेलं सगळं कळलंय का? हा बोला. मी पल्लवी बोलते. मला विचारायचं होतं, तुम्ही मगाशी मला हे सगळं करताना तुमच्या मनात विश्वास पाहिजे. जर तिथे आम्ही कमी पडत असू, म्हणजे मला असं स्वतःला वाटतं, की आपला विश्वास बऱ्याच गोष्टीत कमी हा. पडतो. तर हो. त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे? स्वतःवर विश्वास ठेवायलाच पाहिजे तुम्हाला आणि आधी स्वतःचेच आभार माना. मी आभारी आहे कारण मी हे काम करू शकले. तुम्ही लहान असताना तुम्ही काहीतरी वेगळं केलंय. हं. पठडी बाहेर जाऊन काही केलंय का कधी? तुम्ही शाळेमध्ये असताना तुम्ही खेळायच्यात का? तुम्ही स्पोर्ट्स मध्ये होतात का? तुम्ही वेगळं काही डान्स मध्ये होतात का? हे तेव्हा तुम्ही केलंय. म्हणजे तुम्ही करू शकता. विश्वास ठेवणं हा तुमच्या मनाचाच प्रश्न आहे. बरोबर. तुम्हाला ठेवणं भाग आहे. आणि तुम्ही ठेवून त्याची जादू अनुभवल्यावर तुम्ही विचार करा. आता कसली शंका काढू नका. शंका घ्यायचीच नाहीये. मग काम होणार अग नाही. आपल्याला कालच म्हणजे पहिल्या दिवशीच आपल्याला 3रा दिवसच होता कालचा. तरी पण आपल्याला कोणीतरी पन्हाळ्याच्या होत्या. मला नाव लक्षात नाही. त्यांना जादूचा अनुभव आला असं त्या म्हणाल्या आणि दिवसभर त्या काल समृद्धी ना? बिझी होत्या. समृद्धी ना? हां. समृद्धी येस. तर तुमच्या समोरच त्या आहेत. मी काही सांगितलेलं पण नाही अजून हे करा की ते करा. तर विश्वास ठेवावा लागेल, नाही तर मग बाहेर पडावं लागेल. पण तुम्ही आज नाही जरी विश्वास ठेवला, तरी तुमचा 8व्या दिवशी 10व्या दिवशी नक्की बसेल. तुम्ही काळजी करू नका. स्वतःवर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. आणि स्वतःला पहिलं थँक यू म्हणा, की तुमचं आज जे काही वय आहे, तुमची सगळी शरीरयष्टी चालू आहे. आपल्याला कोणाला काही गुडघेदुखी असते, कोणाला सांधेदुखी असं नाहीये मला. मी आनंदात आहे, मी चांगल्या घरात आहे, मला हे सगळं मिळालेलं आहे. हे तुम्हाला लिहायचंय. विश्वास खरंय. 2 दिवसांनी ठेवा, नो प्रॉब्लेम. काही काही गडबड नाही, काही घाई नाही आपल्याला. तुम्हाला काहीतरी मिळणार आहे, फक्त तुम्हाला काय मिळतंय हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. तेवढे तुम्ही अलर्ट राहा, की त्यांचा विश्वास का बसला, त्यांना काहीतरी त्यांच्या कामात वाढ दिसली. समजा जरी त्या काही करत असतील जेवणाचं, तरी त्यांच्या 4 ऑर्डर कशा काय वाढल्या अचानक? त्या काहीतरी Googleचं म्हणत होत्या मला वाटतं. Googleचं काहीतरी बॉक्स शोधत होत्या आणि त्यांना तो सापडत नव्हता.
आणि तो त्यांना सापडला. म्हणजे हम्म. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण जादू होते, नाही नाही. ते तुम्हाला मी सांगितलंय. माझे मिस्टर मला म्हणालेले फळं खराब करते, मी आणणार नाही आता, माझे पैसे वाया जातील. तर मी बोलले होते युनिव्हर्स, बाबा तू बघ, देईल. हा माणूस मला देत नाही, तू बघ, दे मला. त्या दिवसापासून माझ्याकडे सलग फळं चालू आहेत, की कधी खाऊ आणि नको म्हणतं मला वाटावी लागतात खराब होऊ नये म्हणून. तर मिळतं. नाही असं नाही. म्हणजे मी त्या सगळ्याची साक्षीदार आहे. 200% तुम्ही विश्वास ठेवा आणि मला तुम्हीच सांगाल. सगळ्यांनी साक्ष आहेत लोकं. बघा, तुमचं नाव काय? नक्की. पल्लवी. पल्लवी. येस, तुमच्या आयुष्यात जादू घडेल. तुम्ही विश्वास ठेवायलाच हवा. थोडी नक्की. धाकधूक होईल 2-4 दिवस, पण होणार. विश्वास बसणार. नक्की. येस. आणि विश्वासाने आता करा. आता तुम्हाला 5 जे मिनिट हवं ते राहिलेले मिळेल. आहेत. हां, कुणाला काही विचारायचंय? सगळ्यांना विषय कळलाय नीट. कोणाला आपल्याला विचारायचं आपल्याला पुढे जे कोणाला प्रश्न? मिळालंय, जे मिळालंय त्याबद्दल 10 बद्दल लिहायचंय. परत एकदा एक वाक्य हे करायचंय आपल्या छातीवर, हार्टवर आपले दोन्ही हात ठेवून, राईट हँड आणि लेफ्ट हँड त्याच्यावर ठेवून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद करायचंय. आणि एखाद्याला घाई असेल, तर त्यांनी मला उद्या प्रश्न विचारा, की मला हे अर्जन्सी आहे एखाद्याला, एखाद्याची परीक्षा आहे, तर त्या विषयाबद्दल तुम्ही लिहिलं, की हा विषय मला जरी तुम्हाला कठीण जातोय, कठीण लिहायचं नाहीये. हा विषय माझा सोपा गेलाय, माझा उद्याचा पेपर छान गेलाय, मला छान मार्क मिळणार आहेत, असं छान छान लिहायचं. मी आभारी आहे, मला गणितात छान मार्क मिळणार आहेत. मी आभारी आहे, माझं हे चांगलं होणार आहे. परीक्षेची भीती घेऊन जायचं नाही. शांतपणे सगळी कामं करा. एकदम तुम्हाला फर्स्ट क्लास यश मिळेल. ओके? ठीक आहे. तुम्हाला तर बोलायचंय? सगळ्यांना आपलं होमवर्क लक्षात बोलायचंय आलेलं का आहे. कोणाला? कोणाला बोलायचंय का? ठीक. हॅलो. तर होमवर्क तुम्हाला हां, बोला. मी वृषाली. वृषाली बोलते. हा. मला एक प्रश्न होता, की जसं सिक्रेटमध्ये म्हणजे मी थोडं सिक्रेट बुक वाचलं आहे, तर तसं त्यामध्ये कसं होतं, की प्रेझेंट टेन्समध्ये आपण जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती म्हणायची आणि ती होतीये किंवा झालीये असं एक्सेप्ट हो, करून बिहेव करायचं. हो. पण ह्या केसमध्ये आपण तसं न म्हणता मिळणार आहे असं म्हणतोय ना? असं म्हणजे काही जे नाहीये. आता तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टीची अर्जन्सी आहे, ते तुम्हाला मिळालंय असं तुम्ही हां, करू शकतात. तुम्हाला नॉलेज आहे म्हणून. इथल्या बऱ्याच जणांना काही माहिती नाहीये. बट तुम्हाला माहिती आहे, तर हां. तुम्ही तुम्हाला हवंय तसं करू शकता. मी हम्म. इथल्या लोकांनी काही गडबड करू नये म्हणून तसं सांगते. कारण मी आता काही ओके. म्हणजे मागू आपण शकते. ह्या माझी तयारी पद्धतीने घेऊ झालेली आहे. शकतो हां. पुढे. तर हां, हां, तुम्हाला हां. आपण काय म्हणालो, आपण आधी भूतकाळात काम करणार आहोत, मग वर्तमानात आणि मग भविष्यात. तुम्ही भविष्याचं बोलताय, राईट. पण आपण आता भूतकाळात आहोत. हं. त्यामुळे मला हम्म. इतरांना ते सांगणं गरजेचं आहे. एखाद्याला जर हां. माहिती असेल, तर त्यांनी राईट. त्याच्याप्रमाणे करावं, प्रॉब्लेम नाही. पण आपली नवीन ओके. लोकं आहेत, त्यांनी मागूनच सुरू करून पुढे जायचं. ओके? चालेल, चालेल. थँक यू. हो, नाही, हो. कारण हां, थँक यू. कारण ऑलरेडी जेवढं आपल्याकडे आहे हां. कृतज्ञता मानायला इतक्या गोष्टी आहेत. त्याआधी आपण कव्हर करत करत पुढे आलो तर मग पुढचा आपला प्रवास सोपा जाणार आहे आणि इझी हां. म्हणजे आपल्याला एक प्रकारे तो शिकत शिकत आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे एकदम डायरेक्ट पुढे जम्प न करता आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात सगळेजण. येस. त्यानंतर जसं सांगितलं तसं हव्या असलेल्या गोष्टींची यादी ठेवा तुमच्याकडे तयार. 10 वाक्य सकाळी उठल्या उठल्या कृतज्ञता किंवा जी वरदानांची यादी करा आणि त्या त्या फ्रिक्वेन्सीमध्ये दिवसभर तो तुमचं जाणार आहे. तर हा अशा प्रकारे आपला होमवर्क मिळालेला आहे. सगळ्यांनी होमवर्क करा आणि चांगल्या आता भारती ताईची आपण आणि सगळ्यांनी तुम्ही आभार कुठेही मानूयात. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. कुठेही जाताना मनातल्या मनात थँक यू म्हणा. तुम्हाला ट्रॅफिक लागणार नाही. थँक यू करत राहा. ज्या व्हेइकलमध्ये बसाल तिचे आभार माना. असा तुम्ही प्रवास चालू ठेवा. वर्गात गेलात, एक्झामला गेलात, तिथे आभार माना. त्या टेबलावर बसणारे तिथे खूप हुशार मुलं बसून गेलेत, ज्यांची परीक्षा आहे, तिथे आभार माना. जिथे शक्य मनातल्या मनात तुम्हाला कुणाकडे जाऊन काय आभार मानायचे नाहीयेत. आपल्या हातात हा सुवर्ण धागा मिळालाय. तुम्हाला मनातल्या मनात कृती करायची आहे आणि त्याची फळं खायची आहेत. मनातल्या मनात आभार येस. माना. जेव्हा पुस्तक अभ्यासाला हातात घ्याल, मी बंद होईपर्यंत बोलत राहते. पुस्तक हातात घ्याल, त्याचे आभार माना. त्याच्यावर हात ठेवून, आपल्या छातीवर हात ठेवून आभार माना. अभ्यासाला लागा, अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळालेत हे फिलिंग ठेवा. कारण आपल्याला पुढे जायला वेळ आहे. कारण तुमची परीक्षा जर आधी असेल तर. ओके? आणि कुठे तुम्ही आणि कुठल्याही रिझल्ट अशा नक्की येणारच येणार. येस, येस. चॅलेंज मध्ये अडकाल कुठल्याही. समजा रिक्षा कुठे थांबली, तर तिथेच आभार मानायला सुरुवात करा. ती हल्ली पाहिजे.
आणि मुळात घरातनं निघताना आज माझा दिवस सगळ्यात बेस्ट दिवस जाणार आहे हे जर सुरू केलं, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ, हे उठून तुम्ही ब्लेसिंग लिहिल्यावर हे लिहिलं, सगळ्यात उत्तम आणि आनंदाच्या फिलिंग मध्ये राहायचंय आपल्याला. ओके, आणि तुम्हाला जे मिळणार आहे ते अप्रतिम आहे. सगळ्यांना थँक्यू बेस्ट ऑफ लक. आणि आता जेव्हा बंद होईल थँक्यू तेव्हा बंद थँक्यू होईल. भारती. येस येस. चला पुढे वा, जादूच्या जगात प्रवेश करा आणि सगळ्या जादू अनुभवा. मी जे अनुभवते तशा तुम्ही अनुभवा. ओके, गुड नाईट, थँक्यू. गुड नाईट. आणि ज्या थँक यू व्हेरी कोणाचा मच. आज वाढदिवस असेल त्यांना हॅलो शुभेच्छा, हॅलो कोणाची अॅनिव्हर्सरी असेल त्यांनाही आता शुभेच्छा. हा, आज 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 शुक्रवार आहे, तर माझं मत आहे की आपण परत सोमवार ते शुक्रवार भेटणार आहोत. तर तुम्ही लोक सजेस्ट करा की शनिवारी आपण करूयात मला की काही तशी शनिवार रविवार त्यातल्या गॅप त्यात घेऊन जर आपण सोमवारपासून पुन्हा शुक्रवारपर्यंत असा सेट ठेवूयात. माझा नंबर आहे, त्यातल्या त्यात जर कोणाला काही वाटलं खूप अर्जन्सी असेल तर मला कॉल करा किंवा मॅडम कडनं फोन घ्या. ओके. आपण सोमवारी भेटूयात आणि जर का काही रिक्वेस्ट आली तर मग आपण बघू शनिवारी भेटायचं म्हणजे उद्या. ठीक आहे. ओके. ओके, बाय. ठीक. ओके गुड नाईट. चल गुड नाईट, बाय, शुभरात्री, गुड नाईट.